गुड मॉर्निंग. तुमचं कान द्या की इकडं. काय ग? आता त्या अनिका आणि तुझ्या मैत्रिणीसनी बघितलं ना, आता त्या मला बघून इथं काहीतरी कुरापत्या करणार म्हणजे करणारच बघा. अच्छा असं आहे होय. नाहीतर काय. पण मी आणि निंगी बी लय स्ट्रॉंग आहे, पण त्या की नाही फाटदीची काय बी बोलतात. आता असं बोलून चालतंय का सांगा? त्यांचा नेमका काय प्रॉब्लेम आहे ना काहीच कळत. आता आम्हा गरीबांना शिकायचा काय अधिकारच नाही काय? नाही असं कसं? शिकायचा अधिकार प्रत्येकाला आहे. होय की नाही? आणि मी ऐकलंय ती अनिका त्या अन्नपूर्णा मॅडमची नात आहे. तुम्ही त्यासनी ओळखताय ना? मग सांगा की आपल्या नातीकडे लक्ष द्यायला, सुधरायची गोळीच द्यायला सांगा. सांगे ना. गुड मॉर्निंग. चल मॅडम. काय ग, काय झालं? अजून काही प्रॉब्लेम आहे का? नाही तसं नाही. हो तुम्ही सगळा प्रॉब्लेम कसा चाटदेशी सोडवला बघा. लय भारी वाटलं मला. मॅडम कालपासून जीवाला लय घोर लागलेला. काय होणार कसं होणार. इथं मुंबईत आपलं कुणीच नाही. कोण मदत करणार. निंगीने तर आशाच सोडलेली बघा. पण तुम्ही भेटलात आणि सगळं काम झालं बघा एकदम फास्टात. खरंच तुम्ही लय उपकार केले. थँक्यू. अगं अगं हे कशाला, याची काही गरज नाहीये. त्या दिवशी देवळात तू मला भेटली नसतीस तर माझं काय झालं असतं? असं समज, या आजीनी नातीला मुंबईत आल्यावरचं पहिलं गिफ्ट दिलंय. चालेल ना? सॉरी. आता सॉरी कशाला? अहो ते मला माहीतच नव्हतं तुम्हीच अन्नपूर्णा मॅडम आहे. आणि मी तुमच्या जवळच अनिकाची तक्रार केली. खरंच त्याचं तुम्ही वाईट न वाटता तुम्ही आमची एवढी मदत केली त्यासाठी थँक्यू. अगं तू खरं बोलत होतीस, मग वाईट कशाला वाटून घेऊ. आणि खरं बोलणाऱ्यांनी कधीही घाबरायचं नसतं. अशीच राहा, कॉन्फिडंट. आणि बघ, अनिका थोडी जिद्दी आहे, पण तिच्याबद्दल मनात राग ठेवू नकोस. आणि एक महत्वाची गोष्ट, हे मॅडम मॅडम काय आहे? मॅडम म्हणायचं नाही. आजी म्हणाली होतीस ना, तेच गोड वाटतं. तू आजीच म्हण मला. होय आजी. राहू दे ग, तुझ्या आईबाबांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू दे. अनिका इकडे बा. अनिका, तुझ्याबद्दल मी जे काही ऐकलं ते फारसं ठीक नाहीये. अगं हे आपलं कॉलेज आहे ना, तूच असं वागलीस तर कसं चालेल? आपण हे कॉलेज सगळ्यांना समान शिक्षण मिळावं म्हणून सुरू केलंय. गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नये बेटा. सगळी माणसं सारखीच असतात. प्रत्येकाशी आदराने आणि प्रेमाने वागावं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पैशापेक्षा माणसाचे गुण, हुशारी, त्याच्यावरचे संस्कार हे जास्त महत्त्वाचे असतात. बरं, विसरून जा. दोघी जणी हात मिळवून मैत्री करा. चल. अनिका, हात मिळव. शाबास. आता दोघी कायम छान मैत्रिणींसारख्या राहा. तुझ्या आईने आज दुपारी त्या गावंढळ मुलीसमोर माझा अपमान केला. माझा. त्यानंतर कॉलेजला जाऊन आपल्या अनुचा अपमान केला. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट माहिती तुला काय?
त्या गावंढळ मुलीला कॉलेजमध्ये ऍडमिशन दिलं, आपल्या कॉलेजमध्ये. तुझ्या आईला चांगलंच माहिती होतं ना की अनुला ती मुलगी आवडत नाही, त्या मुलीमुळे आपल्या अनुला त्रास झाला. एवढं सगळं माहित असून सुद्धा तुझ्या आईने तिला सपोर्ट केला. कशाला? बोल ना राजन. अरे नक्की प्रॉब्लेम काय तुम्हा दोघांचा? हा, एकदाच सांगून मोकळे व्हा. रागिणी, जरा शांत हो ना बेटा, शांत हो. शांत हो, शांत हो, शांत हो. का? मला कंटाळा आलाय शांत राहण्याचा. आणि नाही फरक पडत मला, नाही फरक पडत. कारण या घरात आपली काय किंमत आहे ग? फ्रीडम आहे? बोल ना, फ्रीडम आहे? नाही. आपले आपले विचार मांडू शकतो? नाही. स्वतःचे निर्णय घेऊ शकतो? नाही. अगं मनासारखं वागूच शकत नाही. आणि राजन, तुझी आई फक्त घरात नाही, बाहेर जगभर बोंबलत फिरत असते. माझी थोरली नाते येणार, माझी थोरली नाते येणार. हे सगळं तिचं आहे, हे विश्व तिचं आहे. मग मी आणि अनिका कोण आहेत? या घरावर माझा आणि अनिकाचा हक्क आहे की नाही? राजन बोल, मी भिंतीशी नाही बोलत आहे. ठीक आहे, काहीच बोलू नकोस. मी एक काम करते, मी अनुला घेते आणि इथून लांब निघून जाते. म्हणजे तुम्हा दोघांच्या जीवाला शांतता लाभेल. अगं काय, माझा हात दाबून जोर दाखवलेस काय? येडबीड झालीस काय? अगं मातीत कसलेला हात आहेत हे? अगं बस की, किती मालिश करणार आहेस माझ्या हातात? हे बघ अनिका,